जो गावाला ओळखलं जात आहे. मागच्या अनेक वर्षापासून हे गाव सलोख्यानं, सामाजिक सलोख्यानं कुठलंही जाती तेढ या गावात नाही आणि जी मतदान प्रक्रिया आहे ती एकदम सुलभतेने आणि शांततेत पार पाडण्याचा इथला एक अनुभव आहे. त्याच पद्धतीने आज देखील शांततेत ही सगळी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. विरोधकांकडून ते आरोप करण्यात आले होते आणि त्या आरोपाच्या अनुषंगाने काय म्हणजे निवडणुकीत रणनीती राहील? नाही, आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु आपण जर जे आरोप केलाय तो आरोप चुकीचा असेल किंवा तो आरोपच म्हणजे जाणीवपूर्वक केलेला असेल त्याचं उत्तर कधीच द्यायचं नाही. आपण जे सत्य आहे ते कधीच झाकत नाही. सत्य सूर्यासारखं प्रखर असतं, त्यामुळे त्याचं खंडन करायचा काही विषयच येत नाही. जे सत्य आहे ते समोर येतच असतं. आपण एकीकडे बघायला गेलं तर बिनविरोध व्हावे असे प्रयत्न झाले होते, मात्र निवडणूक आज मतदान प्रक्रिया पार करत आहे. कसं बघतो सगळं? नाही, बिनविरोधचा म्हणजे अपेक्षा केली होती आपण. लोकशाहीमध्ये आपण कोणाला म्हणू शकत नाही की म्हणजे बिनविरोध झालीच पाहिजे. आपण एक आशा व्यक्त केली होती, परंतु तसं न होता आज प्रत्यक्ष निवडणूक लागलेली आहे आणि आज